नमस्कार. राज्य कृषी कर्ज माफीच्या या महत्त्वपूर्ण विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण फार्मर आयडी बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की ही जाहीर झालेली बहुप्रतीक्षित कर्जमाफी खरोखरच प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचेल का? तर मित्रांनो, याचं उत्तर फार्मर आयडीवर अवलंबून आहे. ओळख पटवण्यासाठी हे डिजिटल ओळखपत्र आता अत्यंत अनिवार्य करण्यात आलंय. लक्षात घ्या, फक्त कर्जमाफीच नाही तर पीएम किसान आणि नमो शेतकरी सारख्या योजनांसाठीही हा आयडी असणं एकदम मस्ट आहे. मग जमीन वैयक्तिक असो, सामायिक असो किंवा वनजमीन असो, या सर्व प्रकारच्या खातेदारांना हा आयडी काढावाच लागणार आहे. आता ही तारीख पक्की लक्षात ठेवा. 20 मे 2026. फार्मर आयडी काढण्याची ही अगदी कडक अंतिम मुदत आहे. पण ह्यात एक मोठी तांत्रिक अडचण येते. अनेकदा आयडी काढताना सिस्टीममध्ये जमिनीची नोंदच दिसत नाहीये. 20 मेची मुदत चुकू नये म्हणून या अडचणी सोडवून आयडी काढण्याचे हे 4 प्रशासकीय टप्पे समजून घेऊया. टप्पा पहिला, नेमका प्रॉब्लेम काय आहे? फार्मर आयडी जनरेट होत नाहीये की जमिनीची माहितीच गायब आहे, हे आधी ओळखा. दुसरा टप्पा, प्रशासकीय संपर्काची माहिती हवी असेल तर अधिकृत यादी मिळवण्यासाठी दिलेल्या विशेष लिंकचा वापर नक्की करा. तिसरा टप्पा, प्रत्येक विभागासाठी जे विशेष अधिकारी नेमलेत ना, त्यांना थेट कॉल करा आणि तुमची तांत्रिक अडचण नोंदवा. आणि चौथा टप्पा, वेळ संपण्याआधी म्हणजेच 20 मे पूर्वी अधिकाऱ्यांच्या मदतीने फार्मर आयडीची ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. हे सगळं एवढं महत्त्वाचं का आहे? कारण फार्मर आयडी न काढल्यास कर्जमाफीच्या लाभापासून 100% वंचित राहावं लागेल. थोडक्यात काय, तर आयडी नसेल तर नुकसानच नुकसान, आणि आयडी असेल तर सर्व महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा पूर्ण लाभ. तर मग विचार करा, 20 मेची अंतिम मुदत जवळ येते. आपली सर्व कागदपत्रे आता पूर्ण आहेत का?